विद्यार्थी मित्र हो, या अगोदरच्या तासात आपण सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकाच्या निर्मितीची पार्श्वभूमी काय आहे त्याविषयीची चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर या पुस्तकामध्ये महात्मा फुलेंनी जे प्रश्न उपस्थित केले आणि त्याची जी उत्तरं दिले ते आपण शेवटच्या भागामध्ये पाहत होतो. आणि सुखी जगण्यासाठी सत्य वर्तन महत्त्वाचं आहे, हे जे महात्मा फुलेंचं सांगणं आहे त्याविषयीची आपण चर्चा केलेली आहे. आता आपण त्यानंतरचे जे प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाला महात्मा फुले यांनी दिलेली जी उत्तरं आहेत की ज्यातून मानवी जगण्यासाठी आवश्यक असणारा एक धर्म म्हणा किंवा एक जीवन पद्धती म्हणा, ती जीवन पद्धती फुलेंनी कसं सांगितली ते उलगडत जाईल. ते काही प्रश्न आहेत, ते वेगवेगळे प्रश्न आता आपण क्रमानं पाहत जाऊ. पहा, पुस्तकाबद्दलचा एक प्रश्न विचारला गेला आहे. आपल्याकडे धर्मपुस्तक म्हणजे धर्मग्रंथ, आणि धर्मग्रंथाच्या बद्दल आपली जवळपास परंपरेनं चालत आलेली अशी एक मानसिकता आहे की धर्मग्रंथ हे अंतिम असतात आणि माणसाच्या अंतिम हिताविषयी ते बोलतात किंवा सांगतात आणि त्याविषयी प्रश्न वगैरे उपस्थित करू नये. तर धर्मग्रंथ जे सांगतात ते आचरणात आणावं, ते ऐकावं वगैरे, अशा पद्धतीची एक भूमिका आहे. किंबहुना धर्मग्रंथ हे ईश्वर निर्मितच आहेत आणि त्यामुळे त्याविषयी माणसाने काही वेगळे प्रश्न उपस्थित करणं वगैरे योग्य ठरणार नाही, अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. पण धर्मग्रंथांच्या बद्दल म्हणा किंवा धर्मपुस्तकाच्या बद्दल म्हणा, महात्मा फुले यांची भूमिका काय आहे ते पहा. प्रश्न असा उपस्थित केलाय, तो प्रश्न बळवंतराव हरी साखळकर यांनी विचारलाय. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं की प्रश्न महात्मा फुलेच उपस्थित करतात आणि उत्तरही तेच देतात. फक्त या सगळ्या प्रश्नांना एक पुस्तक रूप, व्यवस्थित रूप यावं म्हणून हे वेगवेगळ्या लोकांच्या तोंडी घातले आहेत. प्रश्न असा आहे मित्र, धर्मपुस्तकात सर्वथैव प्राणीमात्रां सुख देण्यापुरते सत्य नाही काय? बळवंतरावांनी विचारला प्रश्न आहे की धर्मग्रंथामध्ये सर्व माणसांसाठी, सर्व काळासाठी, सगळ्यांना सुखाचं असं काही असेल किंवा सुख मिळेल असं काही सत्य सांगितलेलं नाही का, आणि त्या धर्मग्रंथांवर विश्वास ठेवता येणार नाही का, असा तो प्रश्न आहे. महात्मा फुलेंनी त्याला दिलेलं उत्तर असं आहे की कोणत्याच धर्मपुस्तकात आरंभापासून शेवटपर्यंत सारखे सत्य नाही. म्हणजे कुठलंही धर्मपुस्तक असो, त्याचा जो आरंभ आहे, सुरुवात आहे, सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर आपण धर्मग्रंथ पाहिले तर त्या धर्मग्रंथामध्ये एक तर सुसंगती नाही, आणि दुसरं म्हणजे सारखं सत्य, म्हणजे सगळ्या माणसांसाठी समतेचं सूत्र असणारा किंवा सगळे माणसं सुखी होतील अशा पद्धतीचं खरं काही सांगितलेलं नाही, अशा पद्धतीची महात्मा फुले यांची भूमिका आहे. मग त्यामध्ये आपले हिंदूंचे धर्मग्रंथ येतील, बाकी सगळ्या धर्मांचे धर्मग्रंथ येतील की धर्मग्रंथ हे माणसाच्या जगण्यासाठी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खरं असं जे असतं किंवा खरं जे ज्ञान आहे, त्याच्या हिताची जी जीवन पद्धती आहे, ते काही सांगत नाहीत असं त्यांचं म्हणणं. आणि ते आपल्याला लक्षात येतं की आपण जर हिंदूंचे धर्मग्रंथ वगैरे पाहिले तर ते सहज लक्षात येतं. महात्मा फुलेंनी सरळपणे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लिहिणाऱ्याचा जो हेकडपणा असतो, मग त्याचा स्वार्थी स्वभाव असेल, स्वार्थ असेल किंवा आत्मगौरवाचा किंवा आत्मसन्मान जपण्याचा भाग असेल वगैरे वगैरे, हे सगळे धर्मग्रंथामध्ये उमटतात. आणि त्याच्यामुळे होतं काय मग की लिहिणारा स्वतःला आणि स्वतःच्या जातीच्या माणसांना किंवा स्वजातीयांना श्रेष्ठ वगैरे समजत असतो, त्यांच्या हिताचा वगैरे विचार करत असतो, आणि बाकीच्यांना मग तो कमी लेखतो किंवा बाकीच्यांचं शोषण वगैरे कसं करता येईल अशा पद्धतीचं काही ते तो लिहित राहतो. आणि त्याच्यामुळे होतं काय, तर परस्परामध्ये द्वेष माजतो. आणि धर्मग्रंथ मग किंवा धर्मपुस्तकं माणसाच्या सुखासाठी असण्याऐवजी माणसांच्या जीवनामध्ये दुःखच निर्माण करतात, नवीन प्रश्नच निर्माण करतात, अशा पद्धतीची फुले यांची भूमिका. आणि मग त्यांनी एक निष्कर्षात्मक नोंद अशी केली किंवा त्यांनी शेवटचं असं सांगितलं की मुळात धर्मग्रंथाच्या आधाराने वगैरे माणसांमध्ये भेद करणं चुकीचं आहे, कारण सगळ्याच सृष्टीचा, प्राणीसृष्टीचा किंवा इथल्या जीवसृष्टीचा, त्यात माणसे आले, निर्माण करता एकच जर असेल तर मग भेदाभेद करण्याची गरज नाही. किंबहुना त्यांनी असंही सांगितलं की हे या धर्माचे, त्या धर्माचे, हे श्रेष्ठ, ते कनिष्ठ वगैरे असं म्हणण्याला सुद्धा काही अर्थ नाही, अशा पद्धतीची महात्मा फुले यांची भूमिका होती. दुसरा एक प्रश्न असा त्यांना विचारला गेला की काही लोकांस महापवित्र किंवा भूदेव वगैरे मानतात, हे मानणं चुकीचं आहे की बरोबर आहे, असा एक प्रश्न बळवंतराव यांनी विचारले. आता रोग तुम्हाला थेट लक्षात येईल की तो ब्राह्मणांकडे आहे, की त्या काळातले जे ब्राह्मण होते ते ब्राह्मण स्वतःला श्रेष्ठ वगैरे समजत असत आणि बाकीच्यांना मात्र कमी लेखत असत. त्यावरचा तो प्रश्न आहे. मग मुळात
बळवंतरावाने विचारला प्रश्न नाही, हा बळवंतरावाच्या तोंडी घातला प्रश्न आहे. फुलेनेच विचारला आणि त्याला फुलेनेच उत्तर दिलं. फुलेंचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. त्यांनी असं सांगितलं की अवयवाने आणि बुद्धी कौशल्याने सगळे सारखे आहेत, पिढीजाद पवित्र कोणीच नसतो. हे फुलेंचं उत्तर आहे. कारण सगळ्यांना अवयव सारखे आहेत आणि आपल्याला ते सहजपणे दिसतं, अगदी डोळ्याला दिसणारं सत्य आहे की ब्राह्मणांनाही 2च हात असतात, ब्राह्मणांनाही 2च डोळे असतात, ब्राह्मणांनाही जिथं इतरांना कान असतात तिथेच कान असतात. ब्राह्मणांची उंची, ब्राह्मणाचं शरीर वगैरे तुम्ही सगळं पहा ना, इतरांसारखंच आहे, म्हणजे याच्यात काही फरक नाही. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की अवयवाने आणि बुद्धी कौशल्याने, ज्याला शहाणपण म्हणू, बुद्धी म्हणू, ज्ञान विवेक वगैरे म्हणू, हे काही केवळ ब्राह्मणांनाच आहे असं नाही. मेंदू सगळ्यांच्या डोक्यात आहे आणि सगळ्यांना विचार करता येतो. कौशल्य आहे, जगण्याचं कौशल्य आहे, वस्तूच्या निर्मितीचं कौशल्य आहे, ज्याला ज्ञानच म्हणू आपण किंवा विवेक म्हणू किंवा विचार करण्याची क्षमता म्हणू, हे बाकीच्यातही आहे आणि ब्राह्मणातही आहे. महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये सांगितलेलं आहे की बाबा रे, हे इतर माणसासारखंच ब्राह्मणांचं आहे किंवा ब्राह्मणासारखं इतराचं जर असेल तर कोणीतरी महापवित्र किंवा भूदेव वगैरे असतात या म्हणण्याला काही अर्थ नाही. तसं कोणीच नसतो आणि पिढीजात पवित्र कोणी नसतो, म्हणजे जन्मानच पवित्र किंवा बापजाद्यापासून पवित्र वगैरे असं काही नसते. हे महात्मा फुलेंनी त्या काळामध्ये सांगितलं, म्हणजे 1888 मध्ये महात्मा फुलेंचे सांगणं आहे. आता हे सांगणं अतिशय तीव्रपणे त्यांनी सांगितलेलं आहे आणि या सांगण्याच्या पाठीमागे त्या काळाची पार्श्वभूमी, त्या काळाची पार्श्वभूमी कशी आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगतो, मग मी तुम्हाला कळेल की फुले नक्की काय सांगत होते आणि फुले असंच का सांगत होते हे तुम्हाला कळेल. पहा त्यावेळची परिस्थिती काय होती. त्यावेळची परिस्थिती अशीच होती की ब्राह्मणांच्या मनातून पेशव्यांचं जे काळ आहे तो काळ काही गेलेला नव्हता आणि इथल्या ज्या धर्मग्रंथांनी, जे धर्मग्रंथ ब्राह्मणानेच लिहिले आणि त्या धर्मग्रंथामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ वगैरे आहेत असं जे त्यांनी म्हटलं, त्याच्यावर ब्राह्मणांचा पूर्ण विश्वास होता किंवा विश्वास नसेल तरी लोकांनी विश्वास ठेवा अशी त्यांची भूमिका होती. म्हणजे त्यांना किती कळत होता हा भाग वेगळा, पण लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवावा आणि आपल्यालाच पवित्र श्रेष्ठ वगैरे समजावं अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. एक उदाहरण त्या काळातलं पहा. त्या काळामध्ये महात्मा फुलेंच्या काळामधली ही घटना आहे किंवा त्या काळातली ही बाब आहे की तुकाराम तात्या पडवळ नावाचा एक व्यक्ती होता. तो जातीनं भंडारी होता आणि व्यवसायानं तो डॉक्टर होता. मुंबईमध्ये तो व्यक्ती राहायचा. खूप मोठं नाव आहे. मुंबईमध्ये ते डॉक्टर म्हणून काम करायचे आणि मोफत उपचार करायचे, सर्वसामान्य समाजावर वगैरे, गोरगरिबावर मोफत उपचार करायचे. असे भंडारी जातीतलं व्यक्तिमत्व, त्यांनी जातीभेद विवेकसार नावाचं एक पुस्तक त्या काळामध्ये लिहिलेलं होतं आणि ते पुस्तक आपल्या नावानेशी छापलं तर लोक वाचतील न वाचतील किंवा वाचण्यापेक्षा लोक वादच जास्त घालतील वगैरे असं त्यांना वाटलं असेल आणि म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि लिहून ते प्रकाशित केलं. त्याची पहिली आवृत्ती निघालेली होती 1861 मध्ये आणि त्याचे प्रकाशक होते वासुदेव बाबाजी नवरंगे नावाची. हा नवरंगे नावाचा जो व्यक्ती होता त्या काळातलं किंवा हे जे व्यक्तिमत्व होतं ते बोले तैसा चाले अशा प्रवृत्तीचं हे व्यक्तिमत्व आणि समाजाचं काही भलं आपल्याकडून होत असेल तर करावं अशा पद्धतीची यांची भूमिका. तर या नवरंगे नावाच्या व्यक्तीने तुकाराम तात्या पडवळ यांचं पुस्तक छापलं की ज्याचं नाव जातीभेद विवेकसार असं होतं. आता ते पुस्तक छापलं, त्याच्या आवृत्त्या आल्या, लोकांनी वाचलं. काही त्या काळातल्या काही लोकांनी कौतुक केलं, काही लोकांनी निंदा केली, जे काय व्हायचं ते झालं. पण पहिली आवृत्ती संपली आणि दुसरी आवृत्ती काढायची होती. ते आपलं नाव त्याच्यामध्ये छापत नसत, लेखक म्हणून एक हिंदू असंच ते खाली देत असत, म्हणजे पुस्तक कोणी लिहिलं तर एक हिंदू असं ते म्हणायचे. आता दुसरी आवृत्ती काढायची होती आणि मग दुसरी आवृत्ती काढण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले, पण त्या दुसऱ्या आवृत्ती काढताना त्याला प्रकाशकच मिळेना. कारण एवढ्या या पुस्तकाला, म्हणजे जिथे इथली जी जाती व्यवस्था आहे त्या जाती व्यवस्थेचंच विश्लेषण केलेलं आहे आणि ब्राह्मणांच्या अज्ञानावर प्रकाश टाकलेला आहे. ब्राह्मण जे लोकांना बनवण्यासाठी, लोकांना फसवण्यासाठी आणि स्वतःचं पोषण साधण्यासाठी स्वतःचाच अहंकार जपतात असं ज्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे निवेदन केलं आहे आणि त्या काळचं जे सत्य आहे ते सत्य ज्या पुस्तकात नोंदवलेलं आहे ते पुस्तक छापायला कोणी तयार होईना, प्रकाशक म्हणून कोणी नाव छापायला तयार होईना. आणि मग ते महात्मा फुलेकडे आले आणि महात्मा फुलेंना त्यांनी कल्पना दिली की मला असं पुस्तक छापायचं आहे पण प्रकाशकच मिळेना. आणि मग महात्मा फुलेंनी त्या काळात सांगितलं की ठीक आहे, तुम्ही पुस्तक कुठे छापा आणि प्रकाशक म्हणून माझं नाव टाका. आणि त्या पुस्तकामध्ये मग
प्रकाशक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव टाकलं गेलं आणि 1865ला या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली. त्याचे प्रकाशक होते महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा फुले त्याचे प्रकाशक होते. ठीक आहे. आता त्या पुस्तकामध्ये ब्राह्मणांच्या त्या काळच्या वर्तनाविषयी खूप विश्लेषण आहे, पण त्यांनी एक निष्कर्ष असा नोंदवला होता की ब्राह्मणांना विद्या, ज्ञान आणि पवित्रता याचा लवलेश सुद्धा नाही. म्हणजे महात्मा फुले यांच्या काळातल्या ब्राह्मणांचं हे विश्लेषण आहे. तुकाराम तात्या पडवळ यांचं की ब्राह्मणांना विद्या नाही, ब्राह्मणांना ज्ञान नाही आणि ब्राह्मणांना पवित्र असण्याचा लवलेश सुद्धा नाही. म्हणजे स्पर्श सुद्धा झाला नाही. हे ना पवित्र आहेत, ना खरं बोलणारे आहेत, ना यांना ज्ञान आहे, ना यांना विद्या आहे. अशा पद्धतीचा निष्कर्ष त्यांनी नोंदवला. बाकी खूप त्याचं विश्लेषण त्यांनी केलं होतं. खूप म्हणजे तो काळच त्यांनी नोंदवलेला होता. आणि आणखी एक त्यांनी असं नोंदवलं होतं, त्यांनी असं म्हटलेलं होतं त्या पुस्तकामध्ये, सर्व जग देवांच्या स्वाधीन, ते दैवत मंत्रांच्या स्वाधीन, तो मंत्र ब्राह्मणांच्या स्वाधीन. पृथ्वीमध्ये जी सर्व तीर्थे आहेत ती समुद्राच्या ठाई आहेत आणि समुद्रातील सर्व तीर्थे ब्राह्मणांच्या उजव्या पायात आहेत. विवादात ब्राह्मणास जिंकू नये, ब्राह्मणांचे वित्त हे मात्र खरे विष आहे, त्यास या पृथ्वीवर उतारा नाही, अशी त्या काळातल्या ब्राह्मणांची मानसिकता होती. ती गोष्ट या पुस्तकामध्ये नोंदवलेली आहे. हे निष्कर्षात्मक त्यांनी नोंदवलं की या काळातल्या ब्राह्मणांना काय वाटते किंवा या ब्राह्मणांची मानसिकता काय आहे किंवा हे स्वतःला काय समजतात. तर त्यांना असं वाटते की सर्व जग हे देवाच्या स्वाधीन आहे आणि ते देव आमच्या स्वाधीन आहेत. म्हणजे जग निर्माण करणारा, जग चालवणारा, सगळं जे काही तो देव आहे ना. आणि तो देव कोणाच्या स्वाधीन आहे? तर तो देव तर मंत्राच्या स्वाधीन आहे. आणि मंत्र कोणाच्या स्वाधीन आहे? तर ते आमच्या स्वाधीन आहेत. म्हणजे पर्यायानं देव आमच्या स्वाधीन आहे, आमच्याच ताब्यात आहे, अशा पद्धतीची त्यांची कल्पना त्या काळातल्या ब्राह्मणांची. आणि मग ते दुसरे लोकांना म्हणजे ब्राह्मण सांगायचे लोकांना किंवा पटवून द्यायचे की सगळे तीर्थ जसे ह्याच्यात असतात समुद्रामध्ये, तसं पृथ्वीच्या पाठीवरचे सगळे तीर्थ समुद्राच्यात असतात, समुद्राला जवळ मिळतात. तसं ते म्हणायचे की तो समुद्र आमच्या पायात आहे किंवा सगळे तीर्थ ब्राह्मणांच्या उजव्या पायात आहेत. आणि म्हणून ते मग उजव्या पायाचा अंगठा एखाद्या पाण्याला वगैरे लावला की ते म्हणायचे की आता मग आमचा अंगठा लागलेला आहे तर हे तीर्थात रूपांतर झालंय, पवित्र पाणी वगैरे झालंय, अशी त्यांची कल्पना होती. आणि ते असं म्हणायचे की ब्राह्मणांना वाद घालू नये आणि ब्राह्मणांना विवादामध्ये कोणी जिंकू नये. ब्राह्मणांना जिंकणं हे पाप आहे, कारण ब्राह्मण हे देवापेक्षा मोठे, कारण देव सुद्धा ब्राह्मणांच्याच ताब्यात आहेत. आणि त्यांचं दुसरं एक मत होतं की ब्राह्मणांचं जे वित्त आहे म्हणजे संपत्ती आहे, धन आहे, ते या पृथ्वीवरचं ब्राह्मण वगळता इतरांसाठी विष आहे. त्याच्या वाटेला कोणी जाऊ नये आणि त्याला या पृथ्वीच्या पाठीवर उताराच नाही. म्हणजे पहा कल्पना काय होती त्या काळातल्या ब्राह्मणांची, त्यांची मानसिकता काय होती. मित्र हो, हे तुकाराम तात्या पडवळ यांनी नोंदवलेलं आहे त्यांच्या पुस्तकामध्ये. म्हणजे त्या काळातल्या हे नोंदवलं म्हणजे त्या काळातल्या ब्राह्मणांची मानसिकता त्यांनी नोंदवली. आता या मानसिकतेचे ब्राह्मण त्या काळात ज्या फुलेंच्या अवतीभोवती जगत होते त्या ब्राह्मणांच्या मनोवृत्तीविषयी फुले बोलत आहेत. आणि म्हणून मग ते अधिक तीव्र होत जाते त्यांच्या म्हणण्यातलं जो आवेश आहे तो, किंवा त्यांचं म्हणणं अगदी निसंदिग्ध होत जाते आणि मग ते स्पष्टपणे बोलत जातात. आणि मग त्याच्यातूनच हे सगळं उमटतं. हे प्रश्न निर्माण जे केले महात्मा फुलेने ते त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि उत्तरं दिली ते त्याच पार्श्वभूमीवर. आणि म्हणून मग ते म्हणतात की असं काही कोणी ब्राह्मण वगैरे किंवा कोणी माणूस हा पिढीजात म्हणजे जन्मानच पवित्र वगैरे नसतो. हे फुलेंची भूमिका. ही त्या काळातली पार्श्वभूमी लक्षात घ्या. मग फुले का तसे प्रश्न निर्माण करतात आणि त्याची उत्तरं तशी का देतात हे तुम्हाला कळेल. ठीक आहे. त्यावेळी पहा आणखी एक घटना किती मजेशीर आहे. पहा महात्मा फुलेने 48ला एक शाळा काढली भिड यांच्या वाड्यामध्ये. ती शाळा नंतरच्या काळामध्ये बंद पडली, कारण महात्मा फुलेंना नंतर मग घरातून काढून देण्यात आलं की बाबा तू आमचं ऐकत नाही तर तू आमच्यासोबत राहू नको, कारण तुझ्यामुळे आम्हालाही त्रास होतो. आणि मग फुले आपल्या पत्नीसह घराच्या बाहेर पडले आणि त्यांना मग जगण्यासाठी आता विवंचना, कारण त्यांच्याकडे काही पैसा वगैरे नव्हता काय किंवा त्यांनी काही तसा कमवला नव्हता. त्यांना वाटलं असतं त्यांनी कमवलं असतं, कारण त्या काळामध्ये ते परीक्षेमध्ये पहिले आले होते. म्हणजे त्या काळातली जी माध्यमिकची परीक्षा होती
त्या परीक्षेमध्ये फुले पहिले आले होते. म्हणजे फुलेंना काही पैसा वगैरे कमवणं शक्य नव्हतं अशातला भाग नाही, पण फुलेंची ती प्रवृत्ती नव्हती. आणि मग फुलेंना अवघड होतं ना आता जगणं. मग ती त्या जगण्याच्या त्या याच्यामध्ये संघर्षामध्ये शाळा बंद पडली. पण पुन्हा महात्मा फुलेंनी दुसऱ्या 2 शाळा सुरू केल्या आणि त्यांचं शिक्षणाचं कार्य सुरूच राहिलं. महात्मा फुलेंच्या शिक्षणाचं कार्य लक्षात घेऊन त्या काळात इंग्रज शासनाने महात्मा फुले यांचा सत्कार केला होता आणि तो सत्कार त्यांनी 16 नोव्हेंबर 1852 मध्ये केला होता. म्हणजे पहा, ही अगदी सुरुवातीचाच कालखंड आहे महात्मा फुलेंच्या सामाजिक कार्याचा वगैरे असं म्हटलं तर चालू शकतं. म्हणजे पहा की 1852चा कालखंड आहे आणि फुलेंचा सत्कार केला गेला त्या काळात. आता फुलेंचा सत्कार कसा झाला तर फुलेंना त्या काळामध्ये इंग्रज शासनाकडून 2 शॉली म्हणजे शालच्या जोडी म्हणजे जोड म्हणा आपण 2 शॉली त्यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. आणि त्या काळात त्या ज्या शॉली होत्या त्या 193 रुपयाच्या होत्या. म्हणजे जवळपास 200 रुपयाच्या त्या काळातल्या शॉली. म्हणजे आजच्या काळाचा जर आपण विचार केला तर आजच्या काळामध्ये 10-15 हजाराच्या असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे त्या किती पैशाच्या दृष्टीने मूल्यवान होत्या, किमतीच्या होत्या. आणि शॉल मिळणं आणि सरकारनं सत्कार करणे मोठी गोष्ट होती. तर फुलेंचा 16 नोव्हेंबर 1852 मध्ये सत्कार करण्यात आला. हा सत्कार झाल्याच्या नंतर फुलें अनेक वर्तमानपत्रातल्या त्या काळातल्या ज्या बातम्या होत्या त्या बातम्यामधून किंवा वर्तमानपत्राने त्या काळात फुलेंचा हा जो गौरव आहे तो गौरव योग्य असून फुले त्याला योग्य व्यक्तिमत्व आहे अशा पद्धतीची मांडणी केली आणि फुलेंच्या या सत्काराबद्दल फुलेंचं अभिनंदनच केलं. पण त्या काळातल्या ब्राह्मणाने मात्र फुलेंच्या या सत्काराला कडाडून विरोध केला. आणि त्या विरोधाचं कारण काय होतं तर मित्र, विरोधाचं कारण असं होतं की महात्मा फुले हे जातीनं ब्राह्मण नव्हते तर जातीनं माळी होते. आणि ब्राह्मणांची कल्पना अशी होती की शॉल देऊन सत्कार करण्याचा जो मान आहे तो केवळ जातीने ब्राह्मण असणाऱ्यांचाच आहे. जर इंग्रज सरकारना वाटत असेल की फुलेंना मदत वगैरे करावी तर त्यांनी पैसे दिले तर आमची हरकत नाही, पैसे द्यावे त्यांना. तुम्ही 193 रुपयाच्या शॉली घेताना त्याच्यापेक्षा 500 रुपये दिले किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिले तर आमची काही हरकत नाही. पण तुम्ही शॉली देऊन फुलेंचा सत्कार करू नका, कारण शॉल देण्याचा घेण्याचा जो मान आहे तो केवळ आणि केवळ जन्माने ब्राह्मण असणाऱ्याचाच आहे. त्यामुळे तो फुलेंना देऊ नये, कारण शॉल हे सन्मानाचं प्रतीक आहे आणि ते प्रत्येक फुलेंना नको अशा पद्धतीची त्या काळातल्या ब्राह्मणांची भूमिका होती. आणि मग ती शॉल कोणाला मिळायची तर संस्कृत पंडितांना, म्हणजे संस्कृत ज्यांना येते आणि संस्कृतमध्ये ज्यांचं पाठांतर आहे त्यांनाच ते शॉलीचा मान आहे अशा पद्धतीची भूमिका. आता विद्वानाची कल्पना त्या काळात तीच होती की विद्वान कोण असायचा तर ज्याला संस्कृत भाषा येते आणि ज्याचं पाठांतर वगैरे चांगलं आहे किंवा संस्कृत मंत्र वगैरे ज्याला पाठ आहे तो म्हणजे विद्वान, अशी त्या काळातली कल्पना होती. मग त्या जे पाठांतर केलंय त्याचा अर्थ नाही कळाला तरी चालतो अशी ब्राह्मणांची भूमिका होती. आणि ही ब्राह्मणांची होती म्हणत असताना मित्र हो, ही त्या काळातल्या लोकहितवादी यांची पण भूमिका होती. लोकहितवादीनं स्पष्टपणे त्या काळात म्हटलं होतं, ज्याचा अर्थ कळत नाही ते वाङ्मय ब्राह्मणाने घोकण्यात काहीही अर्थ नाही. ही त्या काळात लोकहितवादी यांची सुद्धा भूमिका होती आणि यांनी खूप प्रकर्षानं मांडलेलं आहे, खूप निसंदिग्धपणे ठामपणे मांडलेलं आहे. तुम्हाला नंतरच्या काळामध्ये माहीत असेल की ब्राह्मणांना जी दक्षिणा दिली जात, जी दक्षिणा देण्याची पद्धती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू होती आणि ते पेशव्यांच्या काळामध्ये फारच वरच्या टप्प्यावर गेलेली होती. म्हणजे लाखो रुपये जिथं वाटले जात होते, ती दक्षिणा ब्राह्मणांना देऊ नये ही भूमिका लोकहितवादी यांची होती. त्यांनी तसा पत्रव्यवहार केलेला होता आणि त्याच्यातूनच मग नंतर ही दक्षिणा देण्याची पद्धती बंद झाली. पुढे दक्षिणा प्राईज समिती नावाची जी समिती आली ती त्याच्यातूनच चालली आहे. ते पैसे इकडे हे करावेत, म्हणजे दुसऱ्या कामासाठी वापरावेत. एकतर जे चांगलं शिक्षणाचं वगैरे काम होतं त्याच्यासाठी वापरावेत आणि मराठीतल्या आणि संस्कृतमधल्या चांगल्या पुस्तकांना बक्षीस म्हणून ते पैसे देण्यात यावेत अशा पद्धतीचा नंतर निर्णय झाला. ही जी दक्षिणा प्राईज कमिटी होती किंवा दक्षिणा प्राईज समिती होती त्या समितीचा मूळ इथे आहे. हे जे पेशवे दक्षिणा देत लोकांना त्याच्यातून ते पुढे आलेली आहे. तेव्हा लोकहितवादी यांची भूमिका होती. आणि या दक्षिणा प्राईज समितीकडे महात्मा फुले यांचं तृतीय रत्न नावाचं नाटक गेलं होतं फक्त, पण त्यांना काही ते बक्षीस मिळालं नाही. नंतरच्या काळामध्ये
शिवाजीचा पवाडा जो लिहिला महात्मा फुलेंनी, तो महात्मा फुलेंचा शिवाजीचा पवाडा, आणि त्याच काळामध्ये ममो कुंटे यांनी राजा शिवाजी नावाचं जे महाकाव्य लिहिलं होतं, जे अर्धवट राहिलं ते, हे दोन्ही गेले होते. पण दक्षिणा प्राईज समितीने ममो कुंटे यांच्या राजा शिवाजी या काव्याला तो पुरस्कार दिला, आणि अर्थातच शिवाजी महाराजांनी आपलं महात्मा फुलेंनी जो शिवाजी महाराजांचा पवाडा लिहिला होता त्या पवाड्याला ते बक्षीस मिळालं नाही. पण असा हा सगळा इतिहास आहे. मित्र, याच्या फार खोला जायचं नाही, पण हे तुम्हाला मला जाणीवपूर्वक सांगायचं आहे की त्या काळामध्ये ब्राह्मणांची मानसिकता काय होती. तेव्हा महात्मा फुलेंना जो शाल देऊन सत्कार केला गेला त्याचा ब्राह्मणांनी विरोध केला होता. म्हणजे अशा काळामध्ये महात्मा फुले लिहित आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून मग महात्मा फुले जन्माने वगैरे कोणी श्रेष्ठ नसतो हे फार ठामपणे सांगत आहेत, आणि ते सांगणं त्या काळामध्ये आवश्यक होतं. कारण कुठल्याही अभिव्यक्तीला त्या काळाची एक पार्श्वभूमी असते, हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्ही असं गृहीत धरू नका की सर मुख्य विषयापासून दूर चाललेत आणि मुख्य विषयाचं विवेचन कमी करायला लागलेत. मित्र, मुख्य विषयाचं विवेचनच मी करतोय आणि ते तुम्हाला नीट कळावं म्हणून बाकीचे पार्श्वभूमी सांगतोय, हे तुम्ही नीट लक्षात घ्या. तेव्हा पुढचा एक प्रश्न असा विचारला गेला, यशवंतनी त्यांना विचारला. यशवंत हा महात्मा फुले यांचा मुलगाच, पण विचारला प्रश्न तो महात्मा फुलेंनी महात्मा फुले यांनाच, म्हणजे स्वतःच प्रश्न विचारायचे आणि स्वतःच उत्तर द्यायचे. प्रश्न असा होता तो की निर्माणकर्ता कोण आहे. महात्मा फुलेंना प्रश्न विचारला गेला. मित्र, महात्मा फुलेंनी उत्तर असं दिलं या प्रश्नाला की बाबा रे, तुला जर एका दिशेपासून दुसऱ्या दिशेपर्यंत, म्हणजे ते यशवंतला सांगत आहेत असं गृहीत धरलेलं आहे, म्हणून हे एकेरी संबोधन येतात. तुला समजा एका दिशेपासून दुसऱ्या दिशेपर्यंत जायला सांगितलं आणि कुठे कुठे काय वगैरे किंवा दुसरी दिशा कुठपर्यंत यायचं सांगितलं, तुला कळेल का? ते म्हणतात नाही कळणार. तुला अवकाशात काय आहे, किती विस्तार आहे वगैरे कळेल का? कळणार नाही. मग तुला ह्या साध्या गोष्टी कळत नाहीत, ग्रह तारे कळत नाहीत, काही कळत नाही, म्हणजे एवढं हे व्यापक आहे. तर या एवढ्या व्यापक सृष्टीचा निर्माण करता देव किंवा निर्मिक आपल्याला कसा काय कळेल? आणि दुसरीकडे ते म्हणतात की मग एवढा जर सृष्टीचा निर्माण करणारा देव असेल आणि त्याचं तेच भयंकर असेल तर ते आपल्याच्यानं पाहावेल तरी का? नाही ना. मग आपल्याला कळणार नाही, पाहावेल नाही, तर मग त्याचा शोध कशाला करता? आणि त्याला पाहिलेला आणि आपल्याला परत येऊन सांगितलेलं की देव असा असा कोणी आहे का? फुलेने विचारला प्रश्न आहे आणि त्याची उत्तरं अर्थातच नाही असेच होते. आणि मग फुले असं सांगतात की तुम्ही निर्माणकर्त्याचा शोधच घेऊ नका. निर्माणकर्ता कोण आहे असं विचारण्यापेक्षा शोधच घेऊ नका. मित्र हो, महात्मा फुले निर्मिकाची कल्पना मांडतात, पण ते ईश्वराची कल्पना मांडत नाहीत. किंबहुना ते एका अर्थानं आपल्याला काही कळत नाही तर कळत नसताना अज्ञानापोटी कोणीतरी आहे असं गृहीतच धरू नका असं ते म्हणत आहेत. म्हणजे आपण काय करतो, सृष्टीची निर्मिती कोण केली किंवा कशी झाली हे कळालं नाही की देवाने केली, अशा पद्धतीचं आपलं म्हणणं असते. महात्मा फुले तसं काही म्हणत नाही. ते म्हणतात की तो कोण आहे, कुठे, याचा शोधच घेऊ नका. तुम्हाला जे कळते सध्या या टप्प्यावर आणि तुमच्या जीवनासाठी जे आवश्यक आहे तेवढं पहिले पहा, बाकी त्याचं काय व्हायचं ते होईल. ते निर्मिक काय असेल वगैरे असेल नसेल त्याच्या भानगडीत पडू नका. हे महात्मा फुलेंचं सार्वजनिक सत्यधर्म पुस्तकातलं विवेचन आहे, हे नीट लक्षात घेतलं पाहिजे. त्याने पुन्हा एक प्रश्न विचारला होता यशवंतनी की तपश्चर्या केल्याने वगैरे निर्माणकर्त्याचं दर्शन होते का? महात्मा फुलेंनी स्पष्टपणे त्याला उत्तर दिलेलं आहे की तसं केल्यानं त्या निर्मिकाचं वगैरे दर्शन काही होत नाही आणि त्याच्यासाठी तपश्चर्या वगैरे करू नका. आणि धर्मग्रंथ जे म्हणतात काहीतरी तपश्चर्या करा, हे करा, ते करा, नामस्मरण करा, काही करा, ते सगळं खोटं आहे. त्यांनी असंही म्हटलं की धर्मग्रंथ म्हणजे कल्पित कादंबऱ्या आहेत. आता कादंबऱ्या हा शब्द महात्मा फुलेंच्या लेखनामध्येच येतो. ह्या म्हणजे कल्पित कादंबऱ्या आहेत. कादंबऱ्या म्हणत असताना उगे कल्पित कथा आहेत असं त्यांना म्हणायचं होतं. आणि म्हणून तुम्ही धर्मग्रंथावर विश्वास ठेवू नका, असं काही तप वगैरे करू नका, तो काही तुम्हाला भेटत नाही. पण महात्मा फुले जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा हे सांगतात की त्याच्या भानगडीत पडू नका, त्याचा शोध घेऊ नका. निर्मिक कोण आहे त्याच्या भानगडीतच पडू नका तुम्ही, तर तुमचं जीवन अधिक सुखी करा, अशा पद्धतीची त्यांची भूमिका होती. दुसरा प्रश्न त्यांना असा विचारला गेला की निर्माणकर्त्याची पूजा कशी करावी. आणि महात्मा फुलेंनी त्यांना प्रश्न असा उत्तर असं दिलं की त्यानं सृष्टी निर्माण केली. ज्याला तुम्ही निर्माण करता म्हणता ना, तुमची कल्पना काय मग की सृष्टी त्यानं निर्माण केली, म्हणजे सृष्टीतलं जे जे काय आहे ते त्यानंच निर्माण केलं. आता त्यानंच निर्माण केलं असेल, तुम्ही काहीच निर्माण केलं नाही आणि तुमच्याकडे वेगळं काहीच नाही, त्याची पूजा कशाला करता? त्याची पूजा करून तुम्ही काय देणार? फुलं त्यांनीच निर्माण केलं, पाणी त्यानंच निर्माण केलं, सगळं काही त्यांनीच निर्माण केलं, मग त्यांनीच निर्माण केलं त्यालाच कशाला देता?
फुलेंनी असं सांगितलं की तुम्ही त्याची पूजाच करू नका. हे महात्मा फुलेंचं विवेचन आहे, लक्षात घ्या तुम्ही. त्यांनी सांगितलं की त्या निर्मिकाची पूजाच करू नका. निर्मिकाची पूजा करायचीच असेल तर मग तुम्ही काय करा. महात्मा फुलेंनी सांगितलं स्वपरिश्रमाने, म्हणजे तुम्ही मेहनत करून, तुम्ही कष्ट करून, लोकांच्या श्रमावर नाही, लोकांचं लुबाडून घेऊन नाही, तुमच्या कष्टानं तुम्ही तुमच्या कुटुंबाचं पालन पोषण करा, जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न करा आणि जे लोक जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न करतात त्याचा सन्मान करा. हे करणं म्हणजेच निर्मिकाची पूजा आहे. याच्यापेक्षा वेगळी निर्मिकाची पूजा नाही आणि वेगळ्या निर्मिकाच्या पूजेचं लचाण तुमच्या मागे लावून घेऊ नका. हे महात्मा फुलेंचं त्या काळातलं म्हणणं आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे एका अर्थानं महात्मा फुले देव वगैरे नाकारतच होते, फक्त लोक हे कसं स्वीकारतील म्हणून त्यांना एक निर्मिकाची कल्पना ठेवली आहे. पण त्यांनी निर्मिकाची पूजा करू नका, निर्मिकाला नैवेद्य वगैरे दाखवू नका, हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या कष्टानं सुखानं जगा आणि या जगाच्या कल्याणासाठी तुम्ही झटा आणि जे जगाच्या कल्याणासाठी झटतात त्यांचा सन्मान करा, त्यांना मदत करा. हीच ईश्वर पूजा आहे. किंवा हे ईश्वर पूजा म्हणण्यापेक्षा निर्मिकाची पूजा आहे. त्यांची निर्मिकाची कल्पना होती असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे एका अर्थानं निर्मिकच त्यांनी नाकारलंय असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला अगदी संत तुकारामांच्या भाषेत सांगायचं असेल तर संत तुकारामाने हे सांगितलेलं होतं की जे कारंजले गांजले वगैरे जी संत तुकारामांची भूमिका आहे ती याच अर्थाची आहे. किंवा संत तुकारामांनी अनेक बाकीच्या अभंगातून हे सूत्र मांडलेलं आहे. महात्मा फुले ते सूत्र पण त्याच्या पुढे जाऊन हे सूत्र मांडत आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुले आणि संत तुकाराम महाराज यांच्यामध्ये जसं कालखंडाचं अंतर आहे तसंच जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचंही अंतर आहे. महात्मा फुले हा पुढचा टप्पा आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि मग महात्मा फुले सांगतात की त्या निर्मिकाच्या पूजेच्या वगैरे भानगडीत पडू नका. पुढे प्रश्न त्यांना बळवंत हे एक पात्रच त्यांनी एक प्रश्न असा विचारला होता की त्या निर्मिकाचं आपण काही नामस्मरण करावं का आणि नामस्मरण केल्यामुळे निर्मिकाला आनंद होईल का, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. मित्र हो, महात्मा फुलेंनी त्याचं उत्तर इतकं स्पष्टपणे आणि इतकं मार्मिक दिलेलं आहे. ते असं म्हणतात की त्याचं कशाला तुम्ही नामस्मरण करत बसता. ते असं म्हणाले की तुमचे आईवडील आहेत, आईवडिलांना खायला प्यायला देण्याच्याऐवजी किंवा त्यांना आवश्यक असणाऱ्या कुठल्याही गोष्टी वगैरे देण्याच्याऐवजी, किंवा ठीक आहे घरामध्ये आईवडील आहेत आणि तुम्ही घरामध्ये बसलात, आईवडील घरात आहेत आणि तुम्ही घरामध्ये बसलात आणि म्हणायला लागलात माझी माता माझा पिता, माझी माता माझा पिता, असं तुम्ही नामस्मरण करायला लागलात. तर त्यांनी सांगितलं की तुमच्या आईवडिलांना किंवा तुम्हाला याचा फायदा काय होईल. मग प्रश्नकर्त्यांनी उत्तर दिलं की काहीच होणार नाही. त्यांनी सांगितलं तसंच आहे, त्या निर्मिकाचं नाव घेतल्यानं ना त्याचा फायदा होतो ना तुमचा फायदा होतो. उगीच्या उगीच निर्मिकाचा जप करत बसू नका, त्याचं नाव घेऊ नका, त्याच्या नावानं कोणालाच फायदा होणार नाही. आणि पुन्हा त्यांनी इथे ते सूत्र सांगितलं की बाबा तुम्ही तुमच्या आईवडिलांचं, कुटुंबाचं, लहान भावंडाचं पालन पोषण करा आणि स्वकष्टानं करा. हेच नामस्मरण आहे, हाच जप आहे, याच्यापेक्षा वेगळा जप नाही. ही पुन्हा एकदा भूमिका महात्मा फुले यांनी मांडलेली आहे. पुन्हा त्यांना असा प्रश्न विचारला गेला की मग निर्मिकाचं नावही घेऊ नये का, त्याचं नाव घ्यायची गरजच नाही का. फुलेने अगदी स्पष्टपणे सांगितलं की सात्विक असं आचरण करा, त्याचं नामस्मरण करू नका, नाव घेऊ नका. इतर सगळ्या माणसाबरोबर तुमचं जे वागणं आहे, तुमचा जो व्यवहार आहे तो सात्विक असू द्या, तुमचं वर्तन सत्याचं असू द्या. हे असणं म्हणजेच निर्मिकाचा सन्मान आहे, याच्यापेक्षा वेगळा निर्मिकाचा सन्मान नाही. आणि मग तिथेच महात्मा फुले यांनी निर्मिकांचं किंवा देवाचं नाव घेण्यासाठी ब्राह्मण जे 16 ओळ्यांचं जे ढोंग करतात आणि आपलं पोट पोसण्यासाठी देवाच्या नावाचं जे नाटक करतात त्याच्यावर कडाडून टीका केलेली आहे. आणि मग तिथे त्यांनी हे सगळे सामान्य माणसांना लुटण्यासाठीचे कपट आहेत, कपट कारस्थान आहेत, अशा पद्धतीची मांडणी केली. फुलेंनी ब्राह्मणांना धूर्त भट, बगळा, नकटा गुन्हेगार, बहुरूपी, दिवाभीत, गारुडी वगैरे ही विशेषणं लावून तिथे शिव्या दिलेल्या आहेत. आणि हे शिव्या देताना महात्मा फुलेंची भूमिका काय, भूमिका हीच की अशा अज्ञानामध्ये तुम्ही फसू नका, हे लोक तुम्हाला फसवतात, देवाचं नाव घेण्याची गरज नाही, असं 16 ओळ करण्याची किंवा कर्मकांड करण्याची, पवित्र अपवित्र वगैरे मानण्याची बिलकुल गरज नाही.
निर्मिक हा अशा याला फसणारा नाही, अशा पद्धतीची त्यांची कल्पना. त्याचा नामजप वगैरे करण्यापेक्षा आणि ढोंग करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आईवडिलांचं चांगलं पालन पोषण करा, तुम्ही तुमच्या कुटुंबाचं चांगलं पालन पोषण करा आणि तुमच्या लहान भावंडांचं वगैरे चांगलं पालन पोषण करा आणि इतर समाजाशी तुम्ही सात्विकतेचं वर्तन ठेवा, सत्याचं वर्तन ठेवा, सत्य वर्तन करा, हे सूत्र त्यांनी सांगितलंय. आता मित्र, हे ठीक म्हणजे अगदी स्पष्ट आहे की महात्मा फुलेंचं साहित्य जर तुम्ही वाचलात तर माझ्या वाचण्यामध्ये जे इतर जे साहित्य आलं ते साहित्य आणि महात्मा फुलेंचं साहित्य मी जेव्हा वाचतो आणि तुलना करतो तेव्हा माझ्या लक्षात एक गोष्ट येते की ब्राह्मणांना महात्मा फुले यांनी जेवढ्या शिव्या दिल्या तेवढ्या इतर कोणी शिव्या दिल्या नाही. हे अगदी स्पष्ट आहे, महात्मा फुलेंच्या त्या साहित्यातच ही गोष्ट दिसून येते. पण मित्र हो, महात्मा फुलेंनी ब्राह्मणांवर जेवढा उपकार केला तेवढा उपकार इतर कोणीच केला नाही, ही सुद्धा गोष्ट सत्य आहे. म्हणजे ब्राह्मणांपैकी सुद्धा ब्राह्मणांवर इतका उपकार कोणी केला नाही, तो महात्मा फुलेंनी केलेला आहे. हेही कृतज्ञ असणाऱ्या ब्राह्मणांनी लक्षात घेतलं पाहिजे. जे सोंगढोंग करणारे आहेत त्यांना जरी महात्मा फुले शिव्या देत असले तरीही महात्मा फुलेंनी ब्राह्मणांच्या हितासाठी खूप कार्य केलंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महात्मा फुले यांनी त्या काळामध्ये बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची जी स्थापना केली, ते ग्रह जे चालवलं ते जर आपण लक्षात घेतलं तर आपल्याला लक्षात येईल की महात्मा फुले यांनी खऱ्या अर्थानं ब्राह्मणांच्या आई लेकी सुनांचा सन्मान केलेला आहे, की जो सन्मान ब्राह्मणांना सुद्धा जपता आला नाही. आणि जे ब्राह्मण आपल्याच जातीतल्या स्त्रियांना, विधवांना एकतर केशवपन करून विद्रूप करत होते किंवा त्यांना मारत होते किंवा त्यांच्या लेकरांना मारून टाकत होते, ती गोष्ट महात्मा फुले यांनी त्यांच्या परीने थांबवली, हे आपण लक्षात घ्यायला नको का? आणि महात्मा फुलेंनी जो मुलगा यशवंत नावाचा त्यांचा जो मुलगा आहे, दत्तक घेतलेला मुलगा, तो दत्तक पुत्र ब्राह्मणांच्या स्त्रीचाच होता. म्हणजे काशीबाई नावाची जी ब्राह्मण विधवा होती तिचा तो मुलगा आहे. ही गोष्टी आपण लक्षात घ्यायला नको का मित्र? बाकी खूप गोष्टी सांगता येतील. महात्मा फुले यांनी शाळा काढल्या शूद्र अतिशूद्रांसाठी, याचा अर्थ महात्मा फुलेंनी ब्राह्मणांनी शिकू नये असं कुठं म्हटलेलं आहे का? बिलकुल नाही. ते पुण्यातल्या महानगरपालिकेचे सदस्य असताना त्यांचा प्रयत्न सातत्यानं कशासाठी राहिलेला आहे? तो संबंध समाजाच्या हितासाठीचा राहिलेला आहे, हे आपण लक्षात घ्यायला नको का? तेव्हा महात्मा फुले हे कुठल्या जाती धर्माचे विरोधक किंवा शत्रू नव्हते. महात्मा फुले हे मानव जातीचे मित्र होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि संबंध मानव जातीच्या हितासाठी, संबंध मानवी समूहाच्या समाजाच्या हितासाठी झटत होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्र हो, महात्मा फुले यांच्या विचारात प्रचंड उष्णता आहे, हे नाकारण्याचं काही कारण नाही. आणि ती उष्णता ब्राह्मणांना पोळत असेल हेही साहजिक आहे. परंतु मित्र हो, महात्मा फुले यांच्या विचारामध्ये प्रकाश त्या उष्णतेपेक्षा जास्त आहे. तो प्रकाश आपण लक्षात घेणार आहोत की नाही? त्या प्रकाशामध्ये आपण पुढची वाट चालणार आहोत की नाही? मित्र हो, त्यांनी माणसाला, ब्राह्मणासकट सगळ्यांनाच विवेकाच्या पातळीवर विवेकीपणाचं जीवन जगा, स्वकष्टानं निर्माण केलेलं खा आणि चांगल्या पद्धतीचं जीवन जगा, असा एक संदेश दिलेला आहे. तो जीवनाचा प्रकाश आहे. हा जीवनाचा दाखवलेला प्रकाश आपण लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं. तेव्हा त्यांनी दाखवलेला विवेकाचा मार्ग जर लक्षात घेतला तर ते कोणाचे शत्रू वगैरे नव्हते किंवा ते कोणाला जाणीवपूर्वक कोणाच्या शत्रुत्व पाळत नव्हते किंवा कोणाचं अहित व्हावं वगैरे, ही काय महात्मा फुले यांची भूमिका नव्हती. महात्मा फुले यांची भूमिका हीच होती की ब्राह्मणांसकट सगळ्यांचंच भलं व्हावं आणि सगळ्यांनी सुखानं वगैरे जगावं, सन्मानाने जगावं आणि सगळ्यांनीच स्वातंत्र्य, समता, बंधुता वगैरे मूल्य जपावीत, बुद्धी, प्रामाण्यवाद जपावा, हीच महात्मा फुले यांची भूमिका होती. आणि महात्मा फुलेंची ही भूमिका सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे. मित्र, महात्मा फुलेंचे विचार अगदी स्पष्ट आहेत. कुठेही त्यांच्या विचारामध्ये संदिग्धता नाही. त्यांचे विचार स्पष्ट आहेत, शुद्ध आहेत. विकारांची आणि विकृतीची बिलकुल सरमिसळणे, ढोंगाची वगैरे बिलकुल सरमिसळणे. अगदी त्यांना जे म्हणायचं होतं ते म्हणत होते आणि ते समाजाला सातत्यानं सल्ला देत आले, सगळ्यांनाच, ब्राह्मणांसकट इतरांनी. त्यांनी असं म्हटले नाही की केवळ ब्राह्मणच मूर्ख आहेत आणि म्हणून ब्राह्मणांनीच काय ते लक्षात घ्यावं, इतर सगळे शहाणे आहेत, असं त्यांचं म्हणणं नव्हतं. ब्राह्मणांसकट सगळ्यांना ते सल्ला देत आले की बाबा रे,
तुम्ही आत्मनिरीक्षण करत राहा, चुकीच्या गोष्टी आधाराला घेऊन आत्मसमर्थन करू नका. हा फुले यांचा सल्ला होता. ज्या कोणाला फुले यांचा सल्ला महत्वाचा वाटतो आणि याच्यातलं सत्य किंवा याच्यातलं सूत्र कळते, तो कोणी असेल, मग तो ब्राह्मण असेल किंवा बाकी कोणी असेल, तो कोणी जरी असला तरी फुलेंना दोष देणार नाही, तर फुलेंच्या टीकेकडे तो सकारात्मक दृष्टीनंच पाहिल आणि फुलेंची टीका सकारात्मक दृष्टीनं पाहावी अशाच स्वरूपाची आहे असं मला वाटतं. मित्र हो, म्हणूनच फुलेंचा जो विचार आहे तो फुलेंचा विचार कधी मरणार नाही. जोपर्यंत या भारतामधला कृतज्ञता भाव जपणारा माणूस जिवंत असेल ना, तोपर्यंत फुलेंच्या विचारांना मरण नाही. फुले शाहू आंबेडकर हे मरणार नाहीत, कारण त्यांच्या विचारात मानवी हिताचं सूत्र आहे आणि त्या मानवी हिताविषयीच्या तळमळीविषयी ज्यांना कोणाला कृतज्ञता आहे अशी माणसं जिवंत असेपर्यंत ह्या लोकांना मरण नाही, यांच्या विचारांना मरण नाही, या व्यक्तिमत्वांना मरण नाही, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि असा कृतज्ञता भाव जपणारी माणसं प्रत्येक काळात असतातच. ती संख्येनं कमी असतील ठीक आहे, पण असतातच, आजही आहेत, पुढे असणार आहेत. आणि जे कोणी अशी कृतज्ञता जपतात ती माणसं फुलेंना विसरणार नाहीत, फुलेंच्या विचारांना विसरणार नाहीत, हे नक्की आहे. ठीक आहे, आता आपण त्याच्या पुढचा भाग पाहू. पुढे फुलेंच्या सार्वजनिक सत्यधर्मामध्ये एक असा प्रश्न येतो. फुलेंना असं विचारलं जातं की निर्विकास नैवेद्य दाखवावा की दाखवू नये, किंवा नैवेद्याचं काय. आणि आपल्याला माहित आहे की आपल्याकडे ईश्वराला किंवा देवाला नैवेद्य दाखवणं, देवाचा पूजापाठ करणं वगैरे हे भलं थोतांड आहे आणि भलं लचांड आपण मागे लावून घेतलेलं आहे. म्हणजे देवाचं नैवेद्य तयार करणं हे कामच समजून आपण ते करत असतो. म्हणजे एवढ्या नियमितपणे बाकी आपल्या जगण्याला उपकारक बाकी काही कामं करतोच असं नाही, पण हे करतो. म्हणजे बाकी महत्वाचं काम करणार नाही, एखाद्या वेळेस आपल्या गोठ्यातली जनावरं वेळेला सोडणार नाही, शेतातली कामं आपण वेळेला करणार नाही, पण देवाचा नैवेद्य वेळेला करणार. म्हणजे जसं काय त्याचं आपण आता ऋणाईतच आहोत अशा पद्धतीनं. पण मित्र तुम्ही लक्षात घ्या, फुलेंनी इतक्या स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ते म्हणतात तुम्ही कोण देवाला नैवेद्य दाखवणारच, तुम्हीच तर म्हणता की सगळं काय देवानेच निर्माण केलंय. आता सगळंच देवाने निर्माण केलंय तर त्यातच घेऊन त्यालाच तुम्ही कशाला नैवेद्य दाखवता. देवाच्या नैवेद्याच्या वगैरे भानगडीत पडू नका, त्या 16 ओळ्याच्या भानगडीत पडू नका. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःच्या कष्टानं आपल्या कुटुंबाचं पालन पोषण करा, हा सल्ला महात्मा फुले यांनी दिलेला आहे. आणि जर एखाद्या अंध पंगू पोरक्यांना मदत हवी असेल तर त्यांना मदत करा, पण असं पूजापाठ नैवेद्य वगैरे करू नका. अन्नदानाची काही गरज नाही, अशा पद्धतीची त्यांची भूमिका आहे. पुढचा प्रश्न असा विचारला गेला, यशवंत यांनी महात्मा फुलेंना विचारला की आळशी व निरुपयोगी भट्ट भिक्षुकांस सहस्त्र भोजने व दक्षिणा देऊ नये का द्याव्यात, अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे. मित्र, हा प्रश्न महात्मा फुले यांच्या पुस्तकातला आहे. आळशी आणि निरुपयोगी हे शब्द माझे मनकल्पित नाहीत, मी इथे माझ्या मनानं टाकलेले शब्द नाहीत, हे फुलेंच्याच लेखनातले आहेत, त्याच प्रश्नातले. आणि त्यांनी प्रश्न असा विचारला की अशा आळशी आणि निरुपयोगी भट्ट ब्राह्मणांना सहस्त्र भोजने घालावेत की नाही आणि त्यांना दक्षिणा द्यावी की नाही. आणि मग त्याचं उत्तर जे महात्मा फुलेने दिले ते अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे. ते उत्तर असं आहे की कुठलाच भेदाभेद न करता एखादा अंध आहे, पंगू आहे, गरजवंत आहे, तर मग तो अमेरिकेतला असला, कुठल्याही धर्मातला असला तरी चालते, त्याला तुम्ही मदत करा. पण केवळ ब्राह्मण म्हणून त्यांना भोजन घालणं किंवा त्यांना दान दक्षिणा देणं हे बंद करा. हे तुमच्या हिताचं नाही, किंबहुना हे कोणाच्याच हिताचं नाही, असं करू नका, असा महात्मा फुलेंचा सल्ला आहे. मित्र, महात्मा फुलेंचं तृतीय रत्न नावाचं जे नाटक आहे ते नाटक जरी तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये सुद्धा महात्मा फुलेंच्या याच विचाराचं सूत्र आहे. तिथेही जे ब्राह्मण स्त्रीला भीती घालून, तिच्या गर्भातल्या मुलाच्या भविष्याची भीती घालून जे ब्राह्मण भोजन घालायला सांगतात, तर तिथेही फुलेंचा सल्ला हाच आहे की बाबा रे, तुम्ही असे काही ब्राह्मण भोजनाच्या त्यांच्या पंक्ती उठवण्याच्या भानगडीत पडू नका. आणि त्या नाटकाचा शेवटही त्यांनी मग असाच केला की ते जे जोडपं आहे, नवरा बायको आहे, ते ब्राह्मण भोजन घालण्यापेक्षा आता आपण शाळा शिकून शाणे हो अशा पद्धतीचा विचार मांडतात आणि शाळेला निघतात, असं ते सूत्र आहे. पण सांगायचं मला ते हे की भट्ट ब्राह्मणांच्या वगैरे काही पंक्ती उठवू नका आणि त्यांना काही दान दक्षिणा देऊ नका, हे
फुलेंनी स्पष्टपणे सांगितलंय. आता या सांगण्याला सुद्धा मित्र त्या काळाची पार्श्वभूमी हे नीट आपण लक्षात घेतलं पाहिजे. पहा, उत्तर पेशवाईत काय झालं तर उत्तर पेशवाईमध्ये ब्राह्मणांवर दान धर्माचा वर्षाव होऊ लागला. हा दान धर्म करण्याची पद्धती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या नंतर म्हणजे तेव्हापासून सुरू झाला. तसं तुम्हाला आपल्या पोथ्या पुराणामध्ये हे संदर्भ आढळतात की काही झालं की पहिल्यांदा ब्राह्मणांना दान दक्षिणा वगैरे दिली जायची. परंतु अलीकडचा जर काळ तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला असं कळेल की शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी ब्राह्मणांना दानधर्म वगैरे केला आणि त्यानंतर मग ती प्रथा सुरूच राहिली अशा पद्धतीचं आपल्याला म्हणता येतं. उत्तर पेशवाईमध्ये शनिवारवाड्यामध्ये ब्राह्मणांना प्रचंड दानदक्षिणा दिली जायची आणि काही ब्राह्मणांना पर्वतीच्या पायथ्याशी, पर्वती हे पुण्यातले एक उंच असं ठिकाण आहे, ते आजही आहे, ते काही केवळ कथा कादंबऱ्यातलं नव्हे तर ते वास्तवातलं आहे. आणि तिथे श्रावण महिन्यामध्ये महिनाभर अगदी दक्षिणा देण्याची पद्धती रूढ होती. आणि ती दक्षिणा कोणाला दिली जायची तर मित्र तुम्हाला नवल वाटेल परंतु केवळ आणि केवळ ब्राह्मणांनाच दिली जात होती. बाकी कोणी कितीही गरजवंत असो आणि रस्त्याच्या बाजूला भुकेनं मरत जरी असला तरी त्यांना दक्षिणा दिली जात नव्हती किंवा त्यांना भोजन दिलं जात नव्हतं. हे इतिहासानं नोंदवलेलं सत्य आहे. इतिहासामध्ये कोणी पाहू शकतात. म्हणजे याच्याविषयी जर कोणाच्या मनामध्ये दुमत असेल तर त्यांनी महात्मा फुले यांचं चरित्र वाचावं, जे धनंजय कीरांनी लिहिलंय ते, किंवा त्या काळातले इतर पुस्तकं वाचावे, त्याच्यातून तुम्हाला लक्षात येईल. बाकी पेशव्यांच्या काळाबद्दल मला फार बोलायचं नाही, बाकी फार खोला जायचं नाही तर बाकी खूप गोष्टी आहेत. पण मित्र इथे जो संबंध आलाय दान दक्षिणा द्यावी की नाही आणि महात्मा फुलेंनी जे म्हटलंय असं देऊ नका, तर त्याला हे संदर्भ कारण आहे. म्हणून या संदर्भाचा आपण दान दक्षिणेपुरता आणि पंक्ती घालण्यापुरता विचार करू, नाही तर बाकी स्त्रियांच्या बद्दल वगैरे पेशव्यांचं काय वर्तन होतं, काय व्यवहार होता, हे अनेक ग्रंथांनी त्या काळातल्या नोंदवलेलं आहे. पण ते ठीक आहे. तेव्हा त्या पहा एका वर्षामध्ये किती दान दिलं जात असावं, ब्राह्मणांना किती पैसे त्याच्यासाठी खर्च केले असावेत की जे लोकांच्या श्रमातून आलेले आहेत, लोकांच्या मेहनतीतून आलेले आहेत आणि पेशव्यांनी ते कर रूपाने लोकांवर अन्याय करून मिळवलेले आहेत. ते किती पैसे खर्च करावेत तर मित्र त्या काळामध्ये एका वर्षी एका श्रावण महिन्यामध्ये ब्राह्मणांना 10 लाख रुपये दक्षिणेच्या निमित्तानं वाटलेले होते. ही नोंद महात्मा फुले यांच्या चरित्रामध्ये आलेली आहे. धनंजय कीरांनी ती नोंद केलेली आहे आणि त्यांनी संदर्भ देऊन ती नोंद केलेली आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 10 लाख रुपये 1818च्या दरम्यान म्हणजे त्याच्या पूर्वीची ही आहे. म्हणजे कल्पना करा तुम्ही, 1815 ते 18च्या दरम्यान किंवा तरी 10 लाख रुपये एका ह्याच्यात दिले जातात एका वर्षात. म्हणजे त्या शेवटच्या काळातल्या ह्या नोंदी आहेत. तर आताच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही मोजलं तरी 10 लाखाचे किती होतील? म्हणजे कोट्यवधी रुपये त्या काळी कर रूपाने जे जमा झाले होते ते ब्राह्मणांना वाटले जात, दक्षिणेच्या नावानं वाटले जात आणि ते केवळ ब्राह्मणांनाच वाटले जात. आणि दुसऱ्या बाजीरावांची भूमिकाच अशी होती की आपण ब्राह्मणांना दक्षिणा दिली म्हणजे पुण्य लाभते आणि त्याच्यावर सगळं होऊन जाते, बाकी काही लागत नाही. म्हणजे युद्ध करण्यासाठी सैन्य पाहिजे, सैन्य सज्ज पाहिजे, त्याला काही हे केलं पाहिजे, काही शस्त्र खरेदी केले पाहिजेत, काही नवीन युद्धशास्त्र शिकलं पाहिजे किंवा काही कला शिकली पाहिजे वगैरे, हे काही त्यांच्या ध्यानीमनी नव्हतं. त्यांना वाटायचं आपण आता दान दक्षिणा देतो म्हणजे संपलं, आता आपल्याला जिंकणारा कोणीच नाही या प्रथेवर, असंच वाटत राहायचं. म्हणजे इतकं अज्ञान होतं हे इतिहासानं नोंदवलंय. मी म्हटल्यानं काही त्याच्यात फरक पडणार नाही. मी असं म्हणालो की ते अज्ञानी होते, खूप शहाणे होते म्हणून ते शहाणे होणार नाहीत आणि मी अज्ञानी म्हटल्यानं अज्ञानी होणार नाहीत. पण इतिहासानं नोंदवलेले सत्य की अशा पद्धतीचं दान दक्षिणा त्या काळी दिला जायचा. मित्र दान दक्षिणा घेताना घेणारे ब्राह्मण कसा घ्यायचे त्याचे उदाहरणं धनंजय कीरांनी नोंदवलेत की अनेक ब्राह्मण मेलेल्या ब्राह्मणांच्या नावानं सुद्धा दक्षिणा उपटत असत. म्हणजे त्या काळामध्ये याद्या केल्या जायच्या कोण्या ब्राह्मणांना दक्षिणा द्यायची ते, आणि त्या याद्यातले काही ब्राह्मण मरून जायचे. पण मग त्याचे जे नातेवाईक किंवा आणखी कोणी ब्राह्मण असतील तर ते मेलेलं सांगायचेच नाहीत, तर उलट मेलेल्या ब्राह्मणांच्या नावानं सुद्धा दक्षिणा घ्यायचे. हे वास्तव त्या काळानं नोंदवले, लक्षात घ्या. आता त्या काळामध्ये ब्राह्मणांकडे शाळीग्राम असायचे आणि शाळीग्राम ज्याच्याकडे असेल त्याला दक्षिणा मिळायची, नसेल तर त्याला मग कमी दक्षिणा वगैरे अशी पद्धती होती. आता एखाद्या ब्राह्मणाकडे शाळीग्राम नसेल, तिथं तो आला असेल तर अक्षरशः तो तिथल्या तिथं शाळीग्राम घ्यायचा आणि ते शाळीग्राम पेशव्यांच्या नोकरीत असणारे जे काही नोकरदार होते ते उंटाच्या लीदपासून तयार करायचे आणि उंटाच्या लीदीपासून तयार केलेली ती शाळीग्राम
ब्राह्मण फुलांच्या किंवा तुळशीच्या पानाच्या खाली झापून ठेवायचे आणि हे बाजीराव जाऊन त्यांना नमस्कार करायचे, त्यांना दक्षिणा द्यायचे. इतकं हे थोतांड, इतकं कर्मकांड, इतकं हास्यास्पद हे सगळं सुरू होतं पेशव्यांच्या काळामध्ये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता शाळीग्राम काय, शाळीग्राम म्हणजे काय, ते नदीतला दगड असतो, काळा जो दगड आहे तो, त्याला ते विष्णूचं रूप वगैरे मानलं जातं. पण नसेल तरी अशा पद्धतीनं हे केलं जायचं. अशा पद्धतीची ही सगळी पार्श्वभूमी पेशव्यांच्या काळात. ही पेशवेशाही केव्हा संपली? ही संपली 1818ला. पण पुढे ती तशीच सुरू होती मानवी मनामध्ये, समाज व्यवहारामध्ये सुरू राहिली. म्हणजे इंग्रजांनी संपवली हा भाग ठीक आहे, पण पुढे ते सुरूच होती ना. म्हणजे फुलेंच्या नाटकामध्ये जे चित्रण येतं ते त्याच्याच आधाराने येतं. म्हणजे जर समजा 1818ला पेशवे संपले आणि पेशव्याच्या काळातला हा जो अज्ञानावर, कर्मकांडावर उभा असणारा व्यवहार संपला असता, तर मग फुलेंना तृतीयरत्न लिहिण्याची गरज काय पडली असती, किंवा फुलेंना या शाळा वगैरे काढण्याची गरज काय पडली असती? म्हणजे आपोआप सगळं सुरू झालं असतं ना. किंवा फुलेंच्या कार्याचं वेगळेपण तरी आज आपण कशाला नोंदवलं असतं? फुलेंचं एवढं जे मोठेपण आहे, त्यांना जे आपण महात्मा वगैरे म्हटलंय, ते कशाला म्हणण्याची वेळ आली असती? मित्र हो, पेशव्यांची सत्ता जरी गेली असली तरी ते कर्मकांड, ते व्यवहार, ती मानसिकता ब्राह्मणांच्या मध्ये होती तशी तर समाजातही होती. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून मग अशा समाजाविषयी बोलत असताना ती पार्श्वभूमी किंवा तो काळ फुलेंच्या जीवनाचा भाग आहे, अनुभवाचा भाग आहे. म्हणून मग फुले म्हणतात की तुम्ही भिक्षुकांना शस्त्रभोजने वगैरे घालू नका, दान दक्षिणा वगैरे देऊ नका. तिथे जे दान दक्षिणा घ्यायला लोक यायची ना, तर मित्र हो, तिथे अगदी मग कांची, श्रीरामपटण, कुंभकोण, तंजावर, काशी, कनौज, मथुरा, इथून ते ब्राह्मण त्या ह्याच्यात यायची, म्हणजे पुण्याला. आणि ही पद्धती नंतरही सुरू होती. नंतरच्या काळामध्ये मग ते लोकहितवादी यांनी पत्रव्यवहार वगैरे केल्याच्या नंतर मग ते पुढच्या काळात बंद झाली. असा तो सगळा भाग आहे. हे सगळं लक्षात घेऊन त्या काळामध्ये एक महात्मा फुले याची नोंद करतात. त्या काळामध्ये एक म्हणच होती. ती म्हण अशी होती की पायलीची खैल क्षिप्रा, पालखी द्यावी तया विप्रा. म्हणजे पहा, ब्राह्मणांचा खाण्याशी कसा संबंध जोडला होता हे तुम्हाला लक्षात येईल. की क्षिप्रा म्हणजे खीर. जो पायलीची खीर खाणारा ब्राह्मण आहे त्याला पालखी द्यावी. म्हणजे पायलीची खैल क्षिप्रा, पालखी द्यावी तया विप्रा ही म्हण त्या काळामध्ये लोकांच्या तोंडी होती. म्हणजे कल्पना करा की ब्राह्मण किती पंक्ती झोडत होते, किंवा अन्नदान ब्राह्मणांना घालावं अशा पद्धतीचं किती थोतांड निर्माण करत होते. आणखी एक तुम्ही पार्श्वभूमी लक्षात घ्या, ती म्हणजे अशी मित्र हो, की अन्नाविषयी, या भोजनाविषयी, जेवणाविषयी महात्मा फुले एवढं का बोलत असतील असं तुम्हाला प्रश्न पडत नाही का? मला तो प्रश्न पडतो. मित्र लक्षात घ्या, ज्या काळात जगण्यासाठी अपरिहार्य असणाऱ्या वस्तूची कमतरता असते, अभाव असतो, त्या काळामध्ये त्या वस्तूचं महत्व वाढते. हे साधं सूत्र आहे जीवनाचं. याला काही कुठल्या तत्वज्ञानाच्या पुस्तकात वगैरे हे काही शोधू नका. म्हणजे तुमच्या जगण्याला अपरिहार्य एखादी गोष्ट आणि ती गोष्ट सहज उपलब्ध होत नाही, तर त्या गोष्टीचं महत्व वाढते. आता मित्र, मग अन्नाची अपरिहार्यता तुम्हाला कळते का नाही? अन्न खाल्ल्याशिवाय आपण जगू शकत नाही ना. कारण मग कोणी असो, भूक लागायची लागतेच. अन्न मानवी जीवनासाठी उपयुक्त. आणि त्या काळामध्ये, म्हणजे महात्मा फुलेंच्या काळामध्ये, अगदी अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा अन्नाची प्रचंड कमतरता होती. लोक अक्षरशः अन्न नाही म्हणून मरत असत, उपासपोटी मरत असत. अशा काळामध्ये ब्राह्मण इतरांकडून अन्नदानाच्या कल्पना मांडून फुकटची जेवण घेत होते. या पार्श्वभूमीवर तुम्ही महात्मा फुले सार्वजनिक सत्यधर्मामध्ये काय लिहितात ही गोष्ट लक्षात घ्या. आजच्या काळासारखा जर तो काळ असता तर लोकांनी जेवण घातले तरी ब्राह्मण जेवायला आले नसते. आणि आजच्या काळामध्ये कोणी अन्नाच्या विषयी, भोजनाविषयी एवढी टीका कोणी करणार नाही. काय गरज आहे आज टीका करायची? आज आपण पाहत नाही का होती की लोकांना तुम्ही जेवणाचं निमंत्रण दिलं तरी लोक येतीलच असं नाही. पण तो काळ मित्र फार वेगळा होता. त्या काळामध्ये अन्नाचा प्रचंड तुटवडा होता, अन्न मिळत नव्हतं, लोक उपासपोटी मरत होते. त्या काळात फुलेंनी हे लिहिलेलं आहे. तेव्हा त्या काळाची ही पार्श्वभूमी, अन्नाचा अभाव, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मग तुम्हाला कळेल. नंतरच्या काळामध्ये हा तुटवडा होता. तुम्हाला दलित आत्मकथन वाचा, मग तुम्हाला कळेल की दलित आत्मकथनामध्ये अगदी 20व्या शतकात सुद्धा स्थिती काय होती. तुम्ही जरा आठवणीचे पक्षी वगैरे वाचला, तुम्हाला कळत नाही का की कोरभर भाकरीसाठी, अगदी कोरभर भाकरीसाठी प्रै सोनकांबळे यांनी
मरून नासून गेलेलं रांजणातल्या पाण्यात पडून एक कुत्र्याचं पिल्लू नासलेलं, त्याचा जे दुर्गंधी सुटलेली होती, ते कुत्र्याचं पिल्लू बाहेर काढतात आणि गावाच्या बाहेर नेऊन टाकतात. कशासाठी? कोरभर भाकरी मिळावी म्हणून. मित्र, जे अभावच होता तर किंमत होती त्याची. म्हणून महात्मा फुले पुन्हा पुन्हा हे सांगतात. बाकीच्या खूप संदर्भ देता येतील. तुम्ही कुठले आत्मकथन वाचा ना, तुम्हाला कळेल. तुम्ही जर जिनामुचं सारखं आत्मकथन वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल की तिथे ब्राह्मणांना घोळघोळाची काठी मिळायची, म्हणजे शिळे कुटके मागण्याचा तो अधिकार समजा ना, तर त्यांना रात्रभर झोप येत नसे आनंदाने की आता आपल्याला उद्यापासून हा अधिकार मिळाला. अधिकार कशाचा होता? शिळे कुटके मागण्याचा. ज्याला बुरशी आलेले असे कुटके लोक वाढायचे, पण तो मान आपल्याला मिळालेला आहे म्हणून इतके आनंदित व्हायचे मान. याचा अर्थ काय? याचा अर्थ साहजिकच आहे ना, अन्न मिळत नव्हतं. आता हे जर 20व्या शतकात ही स्थिती होती, तर त्याच्यापूर्वी काय परिस्थिती असेल कल्पना करा ना. 19व्या शतकामध्ये जसं मागे जाऊ तसं अन्नाचा अभाव आहे. म्हणून मग हे सगळं होत होतं. अगदी अलीकडच्या काळात जे मानवी दशावताराचा खेळ सारखी जी कादंबरी आहे, पन्नालाल पटेल यांनी लिहिलेली, ज्याला 56च्या दुष्काळावर लिहिलेली कादंबरी आपण म्हणू, त्या कादंबरीमध्ये तुम्हाला सहज लक्षात येईल की अन्नासाठी माणसं कशी धडपडत होते ते. माझ्या जीवनातला प्रसंग मी सांगतो. माझ्या जीवनातलं एक वास्तव. आम्ही 1985 ते 90च्या दरम्यान आश्रमशाळेमध्ये शिकायला होतो. तर आश्रमशाळेमध्ये जे काही 100-150 मुलं होते, त्यांनी दुसऱ्या काही चोऱ्या केलेल्या असतील किंवा नसतील, बहुधा ते बाकी चोऱ्या करत नसत, पण सगळेच मुलं, म्हणजे कोणीही असो, मग तो खालच्या वर्गातला असो किंवा वरच्या वर्गातला असो, भाकर चोरायची. कारण अन्नच मिळत नव्हतं ना. जेवण संध्याकाळी किंवा सकाळी असेल, समजा सकाळी जेवण असेल, 10च्या दरम्यान जेवण असायचं. जेवणाच्या पंक्ती बसल्या की जिथं आश्रमशाळेतली मुलं, म्हणजे आम्ही जिथं राहत असू मध्ये रूम ज्या होत्या तिथं जाण्यासाठी एकच रस्ता होता. ते इकडे जेवायला बसले की वाढायचं, मग ते काय वरण भाकरी असायचे, वाढल्याच्या नंतर 1-2 शिक्षक त्या दाराला उभं टाकायचे. आणि मग जेवण झालेले मुलं काय करायचे, काही भाकर चोरून लपून ठेवायचे आणि जेवण झाल्यावर ते ताट आडवं धरून किंवा कपड्यामधून मधून टाकून ते भाकर घेऊन जायचे. का? तर संध्याकाळी खूप उशिरा केव्हा तरी जेवण मिळणार आहे, मग मधल्या वेळेमध्ये आपण खायला होईल म्हणून. तर तिथे उभा टाकला जो शिक्षक आहे, तो तिथे शिक्षक ते भाकर जे चोरून यायची ते त्याच्याकडून काढून घ्यायचे आणि काढून घेऊन पुन्हा ते पंक्तीला वाढायचे. म्हणजे परीक्षा केंद्रामध्ये जाताना कॉप्या घेऊन जाणाऱ्या मुलांची जशी तपासणी होते ना, तशा पद्धतीची अक्षरशः तपासणी व्हायची. आणि सगळे मुलं धडपड करायचे की आपल्याला कोरभर तरी भाकर चोरून नेता यावी, कारण मधल्या सुट्टीत खाता यावं. तेव्हा काय असं दुपारची खिचडी वगैरे नव्हती. मित्र, ह्या गोष्टी माझ्या जीवन अनुभवाच्या भाग आहेत. मी त्याचा साक्षीदार आहे, भागीदार सुद्धा आहे. मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे जर अलीकडच्या काळातलं असेल तर 19व्या शतकामध्ये काय असेल, किती भयानक परिस्थिती आहे. आता तुम्हाला त्याची तीव्रता जाणवणार नाही, कारण या काळामध्ये पहा, अन्नाचा तुटवडा नाही. आता अन्न भरपूर पिकते आहे आणि मिळत आहे. दुसरं म्हणजे शाळेमध्ये तर काय प्रश्नच नाही. शाळेमध्ये आता दुपारची खिचडी वगैरे मिळते, पण ज्या काळात मिळत नव्हतं त्या काळातले जीवन आम्ही पाहिलेलं आहे. आणि त्या काळामध्ये इतकी भयानक परिस्थिती होती. तेव्हा महात्मा फुलेंच्या काळामध्ये याच्यापेक्षा अधिक भयानक परिस्थिती होती. म्हणून महात्मा फुलेचं समग्र लेखन तुम्ही वाचा. समग्र लेखनामध्ये तुम्हाला असं आढळून येईल की जागोजागी महात्मा फुले ब्राह्मणांना तुम्ही अन्नदानाच्या नावाखाली जे भोजन मिळवता त्याच्या आधारानं शिव्या देतात, ब्राह्मणांना शिव्या देतात की तुम्ही ब्राह्मण अन्नदानाच्या नावाखाली भोजन कसे मिळवतात किंवा अन्न कसं मिळवतात आणि बाकीचे कसे उपाशी मरतात, याच्यावर ते बोलत राहतात. तेव्हा मित्र हो, पुन्हा एकदा मी तुम्हाला मूळ विषयाकडे नेतो की त्या काळामध्ये अन्नाचा प्रचंड अभाव होता. त्याच्यासाठी अगदी अन्नाच्या अभावामुळे लोक मरत, आणि दुसरीकडे मात्र ब्राह्मण अन्नदान केल्यानं पुण्य मिळते, ह्या कल्पना लोकांच्या मनामध्ये पेरून आपापली व्यवस्था लावून घ्यायची. त्याच्यावर महात्मा फुले टीका करतात आणि मग ते इथे स्पष्टपणे सांगतात की बाबा रे, तुम्ही असं काही ब्राह्मण भोजन वगैरे घालू नका. तेव्हा हे संदर्भ लक्षात घेऊनच तुम्ही महात्मा फुलेंचं लेखन समजून घेतलं पाहिजे, हे माझं म्हणणं. पहा, नाही तर तुम्हाला असं वाटेल की सर मुख्य विषय सोडून बाकीचंच विवेचन करतात. मित्र हो, मुख्य विषय कळावा म्हणूनच बाकीचं विवेचन मी करतोय ना. तुम्हाला जरी पार्श्वभूमीच कळाली नाही तर तुम्हाला उलट असं वाटेल की महात्मा फुलेंना काही लिहिण्यासारखं दुसरं नव्हतं का, उठसूट हे ब्राह्मणांच्या भोजनाविषयीच का लिहितात. काळ लक्षात घ्या, मग तुम्हाला कळेल या भोजनाचं महत्व काय होतं ते. ठीक आहे.
त्यावेळेस दक्षिणा देण्याची एक पद्धती होती आणि दक्षिणेचं एक विचित्र वैशिष्ट्य असं होतं की दक्षिणा केवळ आणि केवळ ब्राह्मणांनाच दिली जावी असं एक सूत्र होतं. म्हणून ते इथे महात्मा फुले सांगतात की दक्षिणा देण्याचं थोतांड जे आहे ते बंद झालं पाहिजे, तुम्ही दक्षिणा देऊ नका. एक उदाहरण पहा, महात्मा फुलेंच्या चरित्रामध्ये ते आलेलं आहे. मुंबईचे एक विश्वनाथ नारायण मंडलिक नावाचं एक व्यक्तिमत्व होतं. मुंबई प्रांतातले ते नेते होते आणि जातीनं ब्राह्मण होते. त्यांच्या 61च्या निमित्तानं त्यांनी तुळा केली होती. म्हणजे तुळा म्हणजे एका बाजूला ते बसायचे त्या तराजूमध्ये आणि दुसऱ्या बाजूला मग धन म्हणजे कुठल्या वस्तू असतील आणखी काही असतील वगैरे टाकले आणि त्याची अक्षरशः तुला केली म्हणजे त्याच्याबरोबर. आता ते जे धन आहे ते धन कोणाला वाटलं मित्र हो, ते धन केवळ आणि केवळ ब्राह्मणांनाच वाटलं, ते इतरांना कोणालाही वाटलं नाही. कारण विश्वनाथ नारायण मंडलिक यांची भूमिका अशी होती की दक्षिणा किंवा दान घेण्याचा अधिकार केवळ आणि केवळ ब्राह्मणाचाच आहे, बाकी कोणाचाच नाही. हे उदाहरण मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो की त्या काळामध्ये ब्राह्मणांची भूमिका काय होती. म्हणजे एका माणसाच्या भारोभार असणारं जे धन होतं त्या धनाचा कण सुद्धा इतरांना दिला गेला नाही. म्हणून मग महात्मा फुले सांगतात की हे ब्राह्मणांना दक्षिणा वगैरे देण्याचं जे काम आहे ते निदान इतर समाजाने तरी करू नये, कारण ब्राह्मण तुम्हाला लुटत आहेत. पहा, केवळ हे इथंच होतं का मित्र हो, हे बडोद्याला सुद्धा प्रस्त होतं. म्हणजे त्या काळात केवळ इथेच महाराष्ट्रात किंवा होतं आणि बाहेर नव्हतं असं काही समजण्याची गरज नाही. महात्मा फुले आणि बडोद्याचे सयाजीराव महाराज गायकवाड यांचा चांगला परिचय होता. ते एकमेकाला भेटले होते. 1883 मध्ये महात्मा फुलेंनी शेतकऱ्याचा असूडची जी लिखित प्रत होती म्हणजे जी प्रकाशित व्हायची होती ती प्रत सयाजीराव महाराज गायकवाड यांना वाचून दाखवलेली होती आणि सयाजीराव महाराज गायकवाड यांनी ते पुस्तक ऐकल्याच्या नंतर शॉल देऊन महात्मा फुले यांचा सत्कार केला होता. म्हणजे त्यांचे पूर्वीपासूनच जवळचे संबंध आहेत आणि हे दोन्ही व्यक्तिमत्व समविचारी आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि महात्मा फुलेंनी जे शेतकऱ्याचं असूड नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे तो काही रूममध्ये बसून घरी बसून लिहिलेलं नाही. त्याची पार्श्वभूमी तुम्ही वाचा. महात्मा फुले अक्षरशः खेड्याखेड्यातून त्या काळात फिरून त्यांनी शेतकऱ्यांची स्थितीगती समजून घेतली आणि मग ते पुस्तक लिहिलं. ते त्यांनी सयाजीराव महाराज गायकवाड यांना वाचून दाखवलं. त्यांना ते योग्य वाटलं, त्यांनी त्यांचा सत्कार केला होता. पुढे त्यांनी 1884 मध्ये पुणे एकदा ते बडोद्याला गेले होते आणि बडोद्याला गेल्याच्या नंतर त्यांनी तिथे व्याख्यानं वगैरे दिली होती बडोद्याला आणि त्या व्याख्यानांना सयाजीराव महाराज गायकवाड असत ते व्याख्यानं त्यांनी ऐकली आणि त्याचा परिणाम असा झाला की बडोदा संस्थानामध्ये एक पद्धत अशी होती की भटांना खिचडी दिली जात, ब्राह्मणांना खिचडी दिली जात. खिचडी म्हणजे तयार केलेली खिचडी नव्हती ती, कारण तुम्हाला माहिती आहे की तयार केलेलं अन्न ब्राह्मण अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा घेत नसत. तर ते शिधा म्हणायचे म्हणजे कोरडं पदार्थ, म्हणजे तांदूळ द्या डाळ द्या चालते पण डाळ आणि तांदूळ एकत्र करून खिचडी केलं तर ते ब्राह्मण घेत नसत. ही पद्धती अगदी अलीकडच्या काळापर्यंत होती. मी आमच्या घरामध्ये वगैरे म्हणजे लोकव्यवहारामध्ये पाहत आलोय. तर तिथे तांदूळ आणि डाळ दिली जायची. तर ही तांदूळ आणि डाळ देऊ नये ती बंद केली जावी अशा पद्धतींची भूमिका त्या काळामध्ये महात्मा फुलेंनी तिथे जाऊन मांडली. आणि मित्र हो, अशा पद्धतीची जी देण्याची पद्धती होती ती देण्याची पद्धती सयाजीराव महाराज गायकवाड यांनी बंद केली होती बडोदा संस्थानात सुद्धा. म्हणजे महात्मा फुलेंच्या कार्याचा परिणाम कुठे कुठे आणि कसा कसा होत होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पुढे त्यांनी 1884 मध्ये तर त्यांनी भाषणं दिलीच. पुढे त्यांनी 1885 मध्ये सुद्धा सयाजीराव महाराज गायकवाड यांची भेट घेतली होती. पुढे सयाजीराव महाराज गायकवाड यांनी फुले यांना आर्थिक मदतही केली. हा सगळा भाग आहे, ठीक आहे. पण महात्मा फुले का अन्नदान वगैरे किंवा इतर दक्षिणा वगैरेला का टीका करतायत किंवा का हे देऊ नका वगैरे म्हणत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्यावं याच्यासाठी हे सांगितलेलं आहे. कारण महात्मा फुले यांची भूमिका अगदी स्पष्ट आहे की दान धर्म वगैरे किंवा अन्नदान वगैरे असे तर ते कोणी एक जात म्हणून किंवा विशिष्ट जातीचा म्हणून कोणाला करू नका. तर ते जे गरजवंत आहेत, अंध आहेत, पंगू आहेत किंवा आणखी कोणी आहे ज्याला गरजच आहे त्यांनाच मदत करा अशा पद्धतीची महात्मा फुलेंची स्पष्ट भूमिका होती. त्यात कुठेही संदिग्धता दिसत नाही. तेव्हा त्यांनी स्पष्टपणे त्या सांगितलं की बाबा रे, तुम्ही शस्त्र भोजने घालणे, ब्राह्मण भोजनं घालणे आणि दान दक्षिणा देणे या गोष्टी बंद करा. दुसरा एक प्रश्न बळवंतरावांनी त्यांना असा विचारलेला होता की अनुष्ठान व जप केल्याने निर्मिका संतोष होईल का? तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बिलकुल होणार नाही. तुम्ही अनुष्ठान करू नका. अनुष्ठान हे भोळ्या भाबड्या लोकांना फसवण्यासाठी ब्राह्मणांनी सुरू केलेलं आहे
हे थोतांड आहे, अशा अनुष्ठानानं निर्मिक सुखी होणार नाही. आणि दुसरं म्हणजे जप केल्याने निर्मिकाला कुठल्याही प्रकारचं सुख किंवा आनंद होणार नाही. आणि तुम्हाला तुमच्यावर संतोष, तुमच्याविषयी त्यांच्या मनामध्ये संतोष वगैरे निर्माण होईल असं जर तुमचं म्हणणं असेल तर ते चुकीचं आहे. महात्मा फुलेंनी स्पष्टपणे सांगितलं की अनुष्ठान आणि जप हे सोंग आहे, असं काही होत नसते. जपाच्या बद्दल तर त्यांनी याच्या अगोदरही म्हटलेलं आहे की माझा बाप माझी आई, माझा बाप माझी आई, माझा बाप माझी आई वगैरे असं म्हटलं तर काय होणार आहे, असा प्रश्न त्यांनी उलट विचारलेला होता ना. आणि त्याला उत्तर होतं काहीच होणार नाही. मग ते म्हणाले मग कशाला करता अशा पद्धतीचं. किंवा त्यांनी असंही म्हटलेलं होतं की दगडाच्या किंवा धातूच्या मूर्ती समोर ठेवल्या आणि त्याच्या नावानं तुम्ही गजर करत राहिलात तर ना त्या मूर्तीला फायदा आहे, ना तुम्हाला फायदा आहे, ना इथं तुम्ही जे बोंबलाल ते त्या निर्माणकर्त्याला जाऊन पोहोचणार आहे. मग तुम्ही कशाला उगीची असं करत बसता, अशी महात्मा फुलेची स्पष्ट भूमिका होती. मित्र, आता तुम्हाला हे सगळे प्रश्न जर तुम्ही नीट लक्षात घेतले तर तुम्हाला कळेल की महात्मा फुले हे आपल्या जीवनामध्ये आपण जे कर्मकांड आणि अज्ञान पाळतो त्या सगळ्याविषयी बोलत आहेत. आणि हे सगळं टाळून इथलं भौतिक जीवन अधिक विवेकी होईल, अधिक सुखी होईल, अधिक समृद्ध आणि संपन्न होईल, अशा पद्धतीचं तुम्ही जगा, अशा रीतीचं एक जीवनाचं सूत्र सांगत आहेत. आणि ते जीवनाचं सूत्र सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या पुस्तकात आलेलं आहे. या अर्थानं किंवा या अंगानं आपण हे पुस्तक नीट समजून घेतलं पाहिजे. या तासापुरतं आपण इथे थांबू. म्हणे महात्मा फुले यांनी उभे केलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे याचं विवेचन आता पुढचे जे काही प्रश्न आहेत त्या आधाराला घेऊन पुढे करू म्हणे. पुढच्या तासामध्ये ते प्रश्न पाहू म्हणे. ठीक आहे, इथे आता आपण थांबू म्हणे.